3 वर्षापासून त्यांनी जे एवढा विकास केला, 40 वर्षाच्या पहिले काहीच नव्हतं गावामध्ये. त्याला पैशाची लालूसच नाही. स्वतःच्या घरातले गहू विकून गरीबायाला त्यानं वाटून दिले. पैशामुळे देऊ शकते एखादं टक्कर. अच्छा. पैसे वाटून जर मतदान फिरवलं, फिरू शकते लोक. काय सांगाल बरं, मंगेश साबळे हे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवतात, गावकरी म्हणून काय वाटतं? गावकरी म्हणून चांगलं वाटतं. विकास केला गावचा त्यांनी. काय काय केला विकास गावामध्ये नेमकं काय गावचा 3 वर्षापासून त्यांनी जे एवढा विकास केला, 40 वर्षाच्या पहिले काहीच नव्हतं गावामध्ये. पाणी नव्हतं, पाणी आणलं. गिरजात विहीर खोदून गावाला नळ योजना दिली. दुसरी गोष्ट, रस्ते नव्हते, रस्ते क्लिअर झाले. नंतर झाडी लावली. पोरायला खेळायला ग्राउंड तयार करून दिलं. संडास बाथरूम होते गावाला, संडास बाथरूम क्लिअर केले. अजून मंदिराला बरेच कामं केले. व्यायामशाळा बांधली. तिकडं मंदिरावरती नारळ झाडं लावले. लाईन टिकत नव्हती, लाईन आता कंटिन्यू राहायला लागली. आमच्या गावाला 8-10 दिवस DP भेटत नव्हती. आता 24 घंटे DP आमची हजर होती फोन केल्यावर. पहिले लोक असे कानावर घेत नव्हते. आता तुमचं वय किती आहे? माझं का हां, 50-52 वर्ष. अच्छा. तर मग हे जे तुमचं गावात जे परिवर्तन झालंय हे मागच्या किती वर्षामध्ये झालंय? हे आता 3 वर्षापासून झालं. 3 वर्षापासून. हो. त्याच्या अगोदर कसं होतं गाव? त्याच्या अगोदर गाव म्हणजे रस्तेच नव्हते, आम्हाला पाणी नव्हतं प्यायला, लाईन राहत नव्हती, पोरायची शाळेची काही व्यवस्था नव्हती. मग आता फक्त तुमचंच गाव सुधारलंय का आजूबाजूच्या गाव सुद्धा सुधारलेत? आजूबाजूचे सुधारायला आता याला पाहून अच्छा. जे काही शिकायत घेऊन आले त्यांचं काम करत असतो. अच्छा. हो. मग आता जिल्हा परिषद निवडणूक ते लढवतात, काय वाटतं बरं? आता चांगलंच वाटतं ना, काम करणारच तो. अच्छा. गरिबाचा काय वरच येतो. ज्या पद्धतीनं तुमच्या गावचा विकास झालाय त्या पद्धतीनं सर्कलचा विकास होईल का? 100% सांगतो आम्ही. 100% गावचा पूर्ण सर्कलचा विकास करणार म्हणजे करणारच. त्याला पैशाची लालूसच नाही. अच्छा. स्वतःच्या घरातले गहू विकून गरीबायाला त्यानं वाटून दिली. अजून काय काय चांगले कामं सांगतात बरं त्यांचे? चांगले का बरेच कामं आहेत. विहिरी घेतल्या, जवळजवळ 150 विहिरी झाल्या आमच्या गावात 1 रुपया न घेता. पहिले 15-20 हजार रुपये घेत होते. त्यांचा 2-2 वर्ष नंबर लागत नव्हता. यांनी 2 सालातच 150 विहिरी पूर्ण झाल्या. अच्छा. हो. मग आता या निवडणुकीत ते ना कोणासोबत फाईट आहे किंवा काही आव्हान आहे असं वाटतंय का? बोला. काय वाटतं का, काय टक्कर आहे कोणाची इलेक्शनमध्ये, आव्हान आहे असं वाटतं का? टक्कर काय आता आम्हाला तर असं वाटतं 100% तोच यायला पाहिजे निवडून कामाच्या हिशोबानं. दुसरं कोणी आव्हान देऊ शकत नाही? दुसरं कोणी नाहीच आता त्याच्या मुकाबल्यात. अच्छा. काय वाटतं बरं, काय भावना आहे तुमच्या? पैशामुळे देऊ शकते एखादं टक्कर. अच्छा. पैसे वाटून जर मतदान फिरवलं, तर फिरू शकते लोक. पण मंगेश साबळे हा माणूस कसा आहे? माणूस चांगला आहे. माणसाविषयी तर पंचक्रोशीत कोणी म्हणणार नाही हा वाईट आहे म्हणून. अच्छा. आणि कामं भरमसाठ केली, मग गावात तर केली. बाहेर गावात सुद्धा कोणाचा फोन आला DPचा याच्या त्याच्या संदर्भात तर तो मदत करतो. जेवढी मदत होईल तेवढी अच्छा मदत करतो. पण आता काही जण म्हणत होते की त्यांनी शिवसेनेमध्ये किंवा कोणत्याही पक्षात नव्हतं जायला पाहिजे, अपक्षच राहायला पाहिजे. आता बरेच लोकांचं म्हणणं होतं की अपक्ष असलं की शेवटच्या क्षणाला काय होतं म्हणे, अपक्षाला लोक सोडून देतात. अपक्ष येऊन निवडून येऊन बी हा काय करणार आहे, काहीच करू शकत नाही म्हणून सोडून देतात आणि पक्षाच्या माणसाला मदत करतात. अच्छा. म्हणून यांनी पक्ष निवडला. अच्छा. म्हणजे त्यांनी जे पक्ष निवडलाय ते चांगलं काम केलं असं वाटतं का तुम्हाला साळेगाव? आम्हाला वाटतं चांगलं काम केलं बा. अच्छा. निवडून येण्यासाठी पक्षाचा आधार पाहिजेच असे जुने लोक म्हणतच होते. पक्ष असले की 20% 10% मदत पक्षाची होती. या हिशोबाने त्यांनी तो निर्णय घेतला. अच्छा. म्हणजे मंगेश साबळे कोणत्या तरी पक्षात गेले तरी सुद्धा संपूर्ण गावकरी त्यांच्या पाठीमागे पाठीमागं त्यांच्याच पाठीमागं. त्यांच्याच पाठीमागे. कोणत्या पक्षात? कोणत्याही पक्षाचं. काय वाटतं बरं, काय सांगाल? चांगलं वाटतं. अच्छा. कसं गाव कसं सुधारलं तुमचं? चांगलं सुधारलं. काही अशा समस्या आहेत का अजून बी? नाही, काही समस्या आता सुधारून राहिलं आणखीन. अच्छा. हां, मंगेश साबळे यांच्याबद्दल काय सांगाल? चांगलं आहे. माणूस कसा आहे, कामं कशी आहे? माणूस चांगला आहे. काय वाटतं बरं बाबा तुम्हाला? माणूस चांगला आहे. अच्छा. गाव पुढे आलं माणसाला हा. एवढंच बोलतो. आता हे म्हणतायत की ते असं वन साईड निवडून येते. त्यांनी ती माणूस चांगला आहे, मग कोणासाठी येणारच ना. अच्छा. म्हणजे आजूबाजूच्या गावातले लोक बी समजा चांगले, सगळं सर्व चांगली. अच्छा. आनंदाची मस्त, सगळं आनंदाची सगळं. आता यांनी सांगितलं की ते जर जिल्हा परिषद झाले तर आम्हाला सरकारी अधिकाऱ्याकडे जायची सुद्धा गरज पडणार नाही. नाहीच पडणार ना, कारण माणूस तसाच आहे. माणूस छोटा पण किती फटाफट करून ठेवले. अच्छा. त्यांच्या नावानंच काम होते हा ना. हा, सर्व काम द्यायचे नावालाच. काय सांगाल बरं? काय नाही, आमच्या गावात विकास चांगला झाला. आमच्या गावातून जे पाणी निघत होतं या मंदिरासमोर आम्हाला उभं राहायला जागा नव्हती, भांडरा व्हायचं ना,
तर जागा बसायला भेटत नव्हती. हे पाणी एका साईडला काढलं, ते पाणी एका साईडला काढलं, आईवाडीपासून ते बी गावात पाणी आणलं ह्या 2.5 वर्षामध्ये.